महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। औंढा तालुक्यातील भोसी येथे जलजीवन योजनेचा सावळा गोंधळ, भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी येथील झालेल्या जलसिंचन विभागाकडून ग्रामस्थांच्या हातावर तुरी। हिंगोली जिल्ह्यातील भोसी या गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून ग्रामस्थांना शासनामार्फत जलजीवन योजनेअंतर्गत योजना राबवण्यात आली, परंतु आजपर्यंत ग्रामस्थांना पाण्याचा एकही दिवस उजाडला नसल्याने दिसून येत आहे व संपूर्ण गावांमध्ये नळ योजनेसाठी खोदकाम केले। खोदकामावर कोणतीच दुरुस्ती करण्यात आली नाही। त्या खोदकामामुळे 2-3 वृद्धांचा बळी जाता जाता बचावला। भोसी येथे झालेल्या जलसिंचन कामाच्या भ्रष्टाचाराच्या निमित्ताने काही ग्रामस्थांनी आमरण उपोषण केले। संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊन त्यांना उपोषण सोडण्यास भाग पाडले की 15 दिवसात पूर्ण काम करून देतो असे संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले। काम काहीच करण्यात आले नाही। भोसी येथे ग्रामस्थ पाणीपुरवठा विभागाला खेटे मारत असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। जलसिंचनच्या कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते। जलसिंचनाचा भ्रष्टाचार कोणत्या राजकीय लोकप्रतिनिधींच्या अधिपत्याखाली करण्यात आली। आम्ही येणाऱ्या आगामी निवडणुकीत त्यांची जागा टाकून देऊ। भोसी गावाला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी काही मुस्लिम बांधवांनी चांगलाच जोर धरल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्र टुडे न्यूज मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परशुराम जाधव, औंढा, हिंगोली। नागराज चिबडे जलजीवन अंतर्गत माझ्या भोसी गावामध्ये 1 साल झालं सुविधा आलेली आहे, परंतु आजपर्यंत देखील पाण्याचा पुरेपूर गावकऱ्यांना त्याचा फायदा झालेला नाही। आणि काम जे आहे, जो कंत्राटदार आहे त्या कंत्राटदारांच्या मार्फत जे काम केलं गेलेलं आहे ते काम अत्यंत दुरावस्थेसारखं आहे। त्याचे तुटे आहेत त्या मोडलेल्या आहेत। आणि विशेष म्हणजे की जी पाईपलाईन केलेली आहे ती जागोजाग कुठेतरी पाणी लिकेज होते, पाणी फुटते। आणि दुसरी जी विहीर आहे, विहिरीचं खोलीकरण 61 फुटाचं आहे, तर तो 27 फूट पर्यंत झालेला आहे। आणि काही आमच्या गावकऱ्यांनी उपोषण पण देखील केली पाणी पुरवणं म्हणून। तर हे जे याला उत्तर म्हणून औंढ्याचे अधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिले की पाठपुरावा करतो म्हणून आणि व्यवस्थित करून देतो म्हणून, परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही। असे 3-4 महिने होऊन गेलेले आहेत, तरी देखील गावकऱ्यांना पाण्याची परेशानी होत आहे। आणि विशेष म्हणजे की काम जे आहे जलजीवनचं ते अत्यंत दुरावस्थित झालेलं आहे। काय नाव म्हणले तुमचं? चंद्रभागा आप्पाजी दुघाळकर। बरं मावशी, तर नळाला पाणी येते की नाही? नाही नाही, कसंच पाणी येत नाही? कसंच नाही, किती दिवसापासून नाही? कत्तही नाही, या नळ योजनेचा तुम्हाला काय फायदाच नाही झाला? फायदाच नाही। मग पाणी कुठून आणता तुम्ही? पाणी असंच लोकांच्या बोलतं यातून घ्यावा त्यातून घ्यावा, महिन्यानं पाणी घ्यावं। विकत घ्यावं लागते? मग? काय महिना द्यावं लागतं? 300 रुपये। 300 रुपये महिना? मग म्हणजे 1 वर्षापासून देता का 2 वर्ष झाले? किती वर्ष झाली? ते आता 2-3 वर्ष झाला, 4 वर्ष झाले। तर पण या नळ योजनेचा तुम्हाला काय फायदा? काहीच नाही, काहीच नाही काहीच झालेला? नाही। बरं, तुम्ही आज काय तक्रार बिक्रार काय केली का? नाही, तक्रार गिक्रार काय नाही केली। बरं बरं बरं, काय नाही केली। ठीक। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।